जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आपण गणेशोत्सवासाठी जोरात बोल. ए भाई तू ब्लॉग बंद केला तरी नियोजन करायचं आहे. तर नियोजनसाठी आपण जमलेलो आहे. तर प्रत्येकाने सांगावं कसं कसं नियोजन करावं. चेतनपासून सुरुवात. चेतन सांग काय वाटते तुला. हे सांगे पटकन चल. काय बोलू कॅमेरा तुझ्याकडे. नाही असं घे ना. लाजतो कशाला. हे सगळे लहान पोरं. आउट ऑफ द कंट्रीला विचारतोस. विषय असा आहे की पहिल्यांदा तर आपल्या मोठ्या लोकांशी बोलावं लागेल आणि त्याच्या आधी आपल्याला बघायचं की खरंच कोण रेडी आहे. म्हणजे आता आम्ही वर्किंगवाले शनिवार रविवार तुम्ही मला कधी फोन करा मी येईल. तुम्ही कधी बोला 10ला बोलवा 11ला बोलवा. प्रॉब्लेम येणार आमचा कधी सोमवार ते शुक्रवार. तर सोमवार ते शुक्रवार हा जो ग्रुप आहे जे कॉलेजवाले त्यांची हेल्प लागणार आहे मेजरली. हा पहिला मुद्दा आहे की टाईम कसा कसा कोण देणार. आणि दुसरा म्हणजे वर्गणी वगैरे की वर्गणी वगैरे कोण कशी जमा करणार. सगळ्यांना एक एक टास्क असाईन केला जाईल. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं बघायचं कंप्लीट करायचं दुसरा टास्क. फॉर एक्झाम्पल म्हणजे आता एक्झाम्पल आहे हे समजून नका दिलं आहे. फॉर एक्झाम्पल आता सुबोध 3 नंबरमध्ये राहतो. तर 3 नंबरमध्ये सुबोधसोबत एक मोठा माणूस जाईल म्हणजे आमच्या ग्रुपचा किंवा असे 3 जण जातील. त्याला कारण बिल्डिंगमधले मेजरली लोक ओळखतात. सो ते तिकडचा तो सांभाळेल. शेंडे 4 नंबरमध्ये राहतो तो. मी 1A 1B. तर असं वर्गणीचं म्हणजे कसं ना सगळ्यांनाच सगळ्या बिल्डिंग चढायला लागणार नाही का. परत पोरं काय टाळा करतात ते महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे मग मूर्ती बुकिंग कॉन्टॅक्ट वगैरे ते तर काय ते तर गुरच आहे. ते तर आपल्याला देतीलच. आणि मोठ्या लोकांनी बघितलं होतं की आपण जेव्हा वर्गणी मागायला गेलो तेव्हा बॅचलर्स लोक असे म्हटले होते की आम्ही बॅचलर्स आम्ही काही वर्गणी देणार नाही किंवा आमचं जास्त सहभाग नसतो. तर एक अशी युनिक आयडिया करून आपण सगळ्या सोसायटीला एका दिवशी असं सहभागी करू शकतो का असं प्रयत्न करता येईल. आणि आतापर्यंत कधीच घडले नाहीये. म्हणजे ह्या वर्षी अशी युनिक थीम करता येईल की आतापर्यंत असं काहीच घडलं काय बोललं त्यांचं पण मला पहिला काय वाटलं की भाऊनी त्यांना सांगितलंय की आम्ही आताची मीटिंग घेतो की त्यांना फोन लावलं नाही का. ते काय म्हटले की अजून मीटिंग झालीच नाही का. जेव्हा मीटिंग म्हणजे मंडळाची मीटिंग होणार आहे तुमच्या तर ती बहुतेक 15 तारखेला होऊ शकते. कारण उद्या जर होणार असते तर बोलू शकतो समजलं झालं. तुम्ही काय करा उद्या फक्त रोशनशी बोला. नाही उद्या बोलायचंय का. तुम्ही बोलून ठेवा आधी. जेव्हा मीटिंग असेल तेव्हा ते तुम्हाला बोलवतील ना. उद्या बोलूयात. तुम्ही सगळे पाहिजे मला. मी तुम्ही मुद्दा घेतो मी जाऊन बोलतो. नाही मी बोलू का. हे करायचं भाऊ आहे बघ ना पुढं करायचं बोलताना ना याला बोलू का. म्हणजे बोलणं म्हणजे परफेक्ट.